सत्यार्थी गजानन महाराज राजकारणी मस्त सूत्रधार मी माझ्या माता पित्याच्या सानिध्यात कैलास पर्वतावर तांडव नृत्य करीत होतो. एकाएकी तुम्ही दीनवाने हात दिला. सांगे भक्ता असं धावा करण्याचं कारण गजानन महाराज, आम्ही नाटकाला सुरुवात करीत आहोत आणि आमच्या नाटकात लिहिण्याचा संभ्रम असतो. तरी देवा तुझा आशीर्वाद आम्हाला लाभावा हीच आमची सदिच्छा. सूत्रधार मी माझ्या हाती असणाऱ्या पाठवणुकीच्या योगे तुझ्या नाटकात येणारे विघ्ने समूळ नृत्य करेन. एवढंच नव्हे तर तुझ्या नाटकात काम करणारी मंद बांधव सुज्ञ होऊन देवगुरु बृहस्पतीप्रमाणे भाषण करू लागतील, कणगंधर्वाप्रमाणे गायन करू लागतील आणि अष्टरंगाप्रमाणे नृत्यही करू लागतील. असंही मला तुला शिवानी म्हणून असा आशीर्वाद आहे. आणखी काय पाहिजे?
तुझं सदैव कल्याण होईल. निघालो मी माझ्या स्वस्थानी. कोण म्हणतात मला, कोण म्हणतात मला, माझं नाव ऐकून सारे जण असे थरथर थरथर कापतात. या देहाचे स्वर्ग, मृत्यू आणि पाताळ या तीन ठिकाणी पराक्रम गाजत आहे. आणि या देहाचे नाव आहे कंकाल केतू, कंकाल केतू, कंकाल केतू. या देहाचे अंतिम देह आहे ते म्हणजे स्वर्ग, मृत्यू आणि पाताळ या तीन ठिकाणी आपल्या राज्य प्रस्थापित करणे. आणि म्हणून या माझ्या कार्यपूर्तीसाठी निघालो मी आता.
नारदा, आज तू इथे कुठे उगवलास? तशी सगळ्यांची वाट लावता तशी माझी वाट लावायला आलास काय रे? अरे नाही रे, मी तुझी मदत करायला आलो. तू आणि माझी मदत? होय रे. अरे राक्षसा, तुझ्या पूर्वजांनी सर्व देवतांवर स्वारी केली. ही चूक न करता मुख्य म्हणजे मृत्यूलोकावर ब्राह्मण व मानव देवतांची भक्ती करत असतात. ब्राह्मण व मानव देवतांची भक्ती करत असतात. प्रथमच तू मृत्यूलोकावर जाऊन ब्राह्मण व मानवांना नष्ट कर, तरच तुला यश मिळेल. नारदा, बघ हे सर्व खरं आहे ना? बघ मी तुझ्या काय करून ठेवणार ते. मृत्यूलोकावर चंद्रसेन नावाचा राजा राहतो. तुझे भलेही मोठं राज्य आहे. त्याला तुझं हरवलं संपूर्ण मृत्यूलोकात समजते. नारदा, बघ हे सर्व तू बोलतोस, तुझ्या मुखातून जे शब्द येतात ते मागे घेऊ नकोस. आणि जर हे खरं असेल तर याच माझ्या कार्यपूर्तीसाठी मी गालो मी आता. देवा नाम तुझे गाणे, ऐकता मन माझे, ऐकता मन माझे, ऐकता मन माझे. देवा नाम तुझे गाणे, देवा नाम तुझे गाणे, ऐकता मन माझे. शिवाय नमः माधवाय नमः गोविंदाय नमः विष्णवे नमः विष्णवे नमः शिवे ओ नमः. भट्टी महाराज, काय रे? जातात कोण? अरे फुलं काढायला चाललोय. का रे? ओ काय सांगा तुमका आता, या डोक्या ना जाम दुखता, असं वाटतं आता जीव देऊन सारखो. असा का रे? असं काय झालं? आता कसा सांगा तुमका, असं आता राहता दाखव. काल बाहिले बांगडे आणले, कारले आणले, मस्त वेळी कडी गेल्या, कारले भाजले, बांगड्याची कडी केल्या. ऐकल्यात बा? होय तरी म्हणा. खाल्लंय पिलो, पुढं जाऊन झोपलो. ऐकल्यात? होय म्हणा वाट्यात. इतक्याचा मारलोय मधीत, अपन दिलोय. आणि सकाळी जाऊन बघतो बाय गायब.
बाजूक झोपलेली खय गेली अडे गेलो खय होत ना करतलंय का शी काय सांगा आता मला मी भाटाकडे काहीतरी उपाय असा अरे हो होम घालावा लागेल त्याला तर घालिया त्याला खर्च खूप आहे. जितकं लागतं तितकं देतोय मी चल तर मग सामान वगैरे आण. आधी कोणाक लग्नाक कोणा गावनच नाही माझी होती ती पळाली हात जोड. ओम केशवाय नमः माधवाय नमः गोविंदाय नमः विष्णवे नमः विष्णवे नमः विष्णवे नमः. बायकोचं नाव सांग. बायलेचं नाव काय अरे तुला माहित नाही. मीना हा पाया पड. काय काय पाहतोय मी हे या मृत्यूलोकावर धर्म कार्य सुरू आहे आणि हे धर्म कार्य त्याला या मृत्यूलोकावर चालणार नाही आणि म्हणूनच कोण रे मी कंकाल केतू पाताळ भुवनाचा राक्षस. पहिला तुम्ही मला सांगा तुम्ही दोघं कोण आहात आणि इथे अरण्यात काय करतात. काय सांगा तुमका आता तुका अरे माझी बाय हरवली मान भटाकडे होम घालून गेलो तुझी हिंमत कशी झाली माझ्या जवळ यायची. आम्ही लोक पुळावलो काय तुम्ही दांडा दिसता मा अडेसून मारून दिसतले धरून हिंमत कोणाला देतोस. मी बघतो तुझा मी काय करायचं ते. अरे काय करतलं तुझ्यावर काय कितक्या जण बघले आम्ही असे आहे दा बघायचं तुला मी काय करणार ते. अरे बाबा माझ्या सावकाश तुला दाखवतो. आता बघा काय अरे तो तर आता गेला आता तू एकटाच राहिला तर तुझे बघतोच मी काय करायचे ते. अरे मी काय तुझ्या बापाचं श्राद्ध घालायला आलो काय रे? अरे, कोणाच्या बापावर जातोस जरा भानावर राहून बोल. अरे बापाच्या नाही तर काय आईचं श्राद्ध घालायला आलो काय? अरे, तुला समजत नाही आई बापावर जायचं नाही नाहीतर बघलंच नाही काय आहे ते. अरे काय करणार? काय करणार बघायचंय तुला. काय करणार? फक्त तुझ्यात केवढी धमक आहे ती आपल्या शरीराकडे बघ त्याला हाडांचा सांगाडा बनून राहिलाय. अरे ही हाडच तुला खूप आहे. फक्त तुझ्यात केवढी धमक आहे चल ते मग होऊन जाऊ दे. अरे बघता तुझ्या काय करायचंय थांबा तू. थांबा तू. थांबा तुझे. या मृत्यू लोकावरील ब्राह्मणांचा तर मी विनाश केला परंतु जर का मला
संपूर्ण मृत्यूलोकावर विजय मिळवायचा असेल तर त्या चंद्रसेन राजाला मारून त्याचे राज्य हडपणे हे माझे अंतिम ध्येय आहे. आणि म्हणून माझ्या कार्यपूर्ततेसाठी निघालो मी आता. देवांचा देव महादेव व वैकुंठीच्या नारायणा या सर्वांना नतमस्तक होऊन या चंद्रसेन राजाचा प्रणाम स्वीकारावा. माझे वडील गेल्यापासून अगदी कित्येक वर्ष मी या उदयनगरीचा कारभार पाहत आहे. सामान्य जनतेची सेवा दूर करत आहे. स्वार्थ हा कधी बाळगलाच नाही, परंतु तरीही कधी मला सुख हे कधी लाभले नाही. महाराज तुमच्या राज्यात या काय चालू असा? कंकाल घेतो नावाचा राक्षस सगळा उडवून टाकत आणि भटात माझ्या समोर मारल्या. कोणता कंकाल घेतो? कंकाल घेतो तर काहीतरी करायलाच पाहिजे. येते मोठ्या ज्ञान असो काय सांगायचा उपयोग नाही. आता काहीतरी करा महाराज. काहीतरी करायलाच पाहिजे त्या कंकाल घेतोच. तू जा, मी बघतो त्याच. चंद्रसेन राजाचा प्रणाम स्वीकारावा. हे राजन, माझं तुला मंगलमय असा आशीर्वाद. राजन, तुला सर्व माहितीच असेल की एक कंकाल घेतो नावाचा राक्षस स्वर्ग, मृत्यू, पाता या तिन्ही ठिकाणी आकार गाजवत आहे व सर्व सामान्य लोकांवर अन्याय व अत्याचार करत आहे. याचं काहीतरी केलेच पाहिजे राजन. होय नारद मुनी, हे मला कळालेच आहे. तो कंकाल केतू राजाचं काहीतरी करायलाच पाहिजे. यासाठी मला आशीर्वाद त्या मुनीवर. हे राजन, माझं तुला मंगलमय असा आशीर्वाद. राजन, येतो मी. नारायण Thank you.
त्याग करून क्षणाधी विलंब न करता इथे राजदरबारात पोहोचलो आम्ही हे जी महाराजांना जाणीव करून द्यावी. हे महाराज, तुमच्या पायाच्या पायी तुमच्या चरणी नतमस्तक होते. आशीर्वाद आहे. हे राजा, आज अशा अचानक बोलवणे झाले, यामुळे काहीतरी विशेष कारण असावे. होय होय, एक भले मोठी विशेष कारण आहे. आपल्या राज्यात एक कंकालकेतू नावाचा राक्षस घुसलाय. तो आपल्या सर्वसामान्य जनतेला त्रास देत आहे. याचं काहीतरी करायलाच पाहिजे, यासाठी तुला बोलवलं आहे. असं आहे हो. त्या राक्षसाला बघतो मी, त्या राक्षसाचा विनाश करायला निघालो मी. आशीर्वाद द्या बाबा. आहे आशीर्वाद आहे. निघालो मी आता. या कार्यासाठी तुला पण जायला हवं. केवढा विलंब झाला, केवढा विलंब झाला. या मनातून त्या मनात भटकतो, या अरण्यातून तिकडून तिकडे भटकतो, परंतु त्या चंद्रसेन राजाचे राज्यही काही मला भेटत नाही. आणि जर का मला या मृत्यू लोकावर विजय मिळवायचा असेल तर त्या चंद्रसेन राजाला मारून या मृत्यू लोकावर विजय मिळवलाच पाहिजे. हे राक्षसा, रे तू कोण आहेस आता? मी उदयनगरीचा सेनापती. तू कोण असशील तो असशील, परंतु माझ्या वाट्यात कशाला आडवा येतोस? अरे, तू आमच्या राज्यात नादूस करतोय. तू आमच्या राज्यात हाकार गाजवतोय. तुला काय वाटतं हे सगळं कशा आणि आम्ही फक्त बघत राहणार? अरे होय करणार. मी माझे कार्य कदापि थांबवणार नाही. तुला काय करायचं ते करून घे. जा, तुला काय करायचं ते करून घे. एकटा मी तुझ्या पुढे ठार होईल, पण मी वागणार नाही. कल तर ना बघूया तुझ्या तेवढी जमग आहे. कल तर ना होऊन जाऊ दे. तुला रंबा रंबा लागलो. त्या उदयनगरीच्या सेनापतीचा तर मी अंत केला, परंतु माझे कार्य आहे ते म्हणजे त्या चंद्रसेन राजाला मारणं. आणि म्हणूनच माझ्या कार्यपूर्ततेसाठी निघालो मी आता. सेनापती तर गेले त्या दुष्ट राक्षसाला मारायला, पण ते त्याचे वध करू शकतील की नाही याचीच मला चिंता सतावली. आशीर्वाद. महाराज, आपल्या व आपल्या राजासाठी एक दुःखद समाचार आहे. काय ते? महाराज, आपले सरसेनापती कंकालकेतू या राक्षसासोबत युद्ध करताना वीरमरण पावले. काय हे मी काय ऐकतो? हो महाराज, तुम्हाला आज आपल्या प्रजेच्या कल्याणासाठी कंकालकेतू या नावाच्या राक्षसासोबत युद्ध करून त्याचे वध करा ही माझी तुम्हाला नम्र विनंती. होय होय, आता येतो मी आता. आशीर्वाद असेल. या कंकालकेतूचं काहीतरी करायलाच पाहिजे आता मला.
प्रणाम असावा. हे राजन, आता तुला मंगलमय असा आशीर्वाद. राजन, कंकाल किती नावाचं राक्षस हा शक्तिशाली आहे. त्याला मारण्यासाठी तुला शक्ती आणि युक्ती या दोन्ही गोष्टीचा वापर केला पाहिजे. होय नारद मुनी, या कंकाल केतूचं काहीतरी बघायलाच पाहिजे आता. यासाठी मला आशीर्वाद द्या. हे राजन, माझा तुला मंगलमय असा आशीर्वाद. कलाकारांचा गौरव करून विश्राम मोकळे यांच्याकडून 100 रुपयाचा पारितोषिक. याच कार्यासाठी मला जायलाच हवे. राजन, माझा तुला मंगलमय असा आशीर्वाद. मी पुढील कार्यासाठी येतो. नारायण. महाराज, तुमच्या राज्यात काय चालू असा? तो राक्षस आमचं घर या टायमा भटाक माझ्या समोर मारला. आता तर आमची घरा बी ध्वस्त करून टाकला. आता रवाचा काय आम्ही? होय, हे मला कळलेच आहे. त्या राक्षसाचं काहीतरी करायलाच पाहिजे. काहीतरी करा महाराज. यासाठी मला जायलाच हवे. चला तर. हे माझ्या भक्तांनी, मी या वैकुंठाच्या ठिकाणी शेषनागावर बसून तुमची भक्ती पाहत असतो. तर माझ्या प्रिय भक्तांनी व पृथ्वीवर घडणाऱ्या बऱ्या वाईट गोष्टीवर माझी नजर असते व त्यांच्या वागण्यानुसार मी त्यांना मी नारायणा या ब्रह्मपुत्र नारदाचा प्रणाम स्वीकार. हे नारदा, आता तुला मंगलमय असा आशीर्वाद. हे नारायणा, तुला सर्व माहितीच असेल की एक कंकाल किती नावाचा राक्षस स्वर्ग, मृत्यू व पाताळ या तिन्ही ठिकाणी हाकार गाजवलाय व सर्व सामान्य लोकांवर अन्याय व अत्याचार करत आहे. याचं काहीतरी केलेच पाहिजे नारायणा. हो नारदा, याचे काहीतरी केलेच पाहिजे. तूच काहीतरी करून याचा विनाश कर नारदा. हे करण्यात तर तुझी कुशल नाहीच ना. ठीक आहे नारायणा, येतो मी पण येतो. नारायण.
आमच्या संपूर्ण दशावतारी नाटकासाठी पेटीवादक गोसावी सर, तबलावादक भानवतं आमच्या संपूर्ण नाटकासाठी समीर नाईक राजकडून हे आमच्या कलाकारांचा गौरव करण्यासाठी बहुमूल्य अशी मार्गदर्शन कोण आहे ही सुंदरी? बघूया तरी. अरे वा, ही तर माझ्या मनाला भावली. वा, वा, वा. अरे वा वा वा, किती सुंदर, अति सुंदर. अरे वा वा वा, किती सुंदर. काय येते गाल, काय येते. अरे सुंदर आहे. मी कंकाल घे तू पाताळ कोणाचा राक्षस आणि तू मला आवडलीस, तू माझ्या मनाला भावलीस. मला तुझ्याबरोबर लग्न करायचे आहे. माझ्या लगीन आधीच झाला, 2 असं. ते काय मला माहित नाही. मला तुझ्याबरोबर लग्न करायचे आहे म्हणजे करायचे आहे. बघतो तू. काय करतो म्हणजे ही सुंदरी या मनात एकटी होती आणि ती माझ्या मनाला भावली, ती मला आवडली आणि मला तिच्याबरोबर लग्न करायचे होते आणि तेवढ्यात तू आलास. अरे तू आमच्या सामान्य लोकांना त्रास का देतोस? अरे राजा, तुला काय करायचं ते कर. मी तुझ्या राज्यात हाकार घालवायचे थांबवणार नाही. माझे कार्य मी कदापि थांबवणार नाही. असे म्हणतोस होय? चल तर मग 2 हात होऊन जाऊ दे. नंतर मग होऊन जाऊ दे. नाट्य रसिको, कंकण केतूच्या भूमिकेसाठी स्वतः कांबळे सर यांनी 500 रुपयाची पारितोषिक दिले आहे. खूप खूप धन्यवाद. पापाचे गडे आता भरलेले आहे. तुझा अंत आता निश्चित आहे. अरे काळ्या कपड्या, शेवटी आलास तू. मी तुलाच शोधत होतो. ज्याप्रमाणे यापूर्वी तू माझ्या पूर्वजांचा कपाट करून वध केलास, त्या कपटामध्ये फसणारा मी नव्हे. आणि तू आला तिथे पण आता उडी तू स्वतःच सापडलास. आता याच्या बरोबर तुझे काय ते बघून घेतो. माझ्या भक्ताशी युद्ध करायचे आणि माझ्याशी युद्ध कर. अरे बघूया तुझ्यात केवढी धमक आहे. त्या काळ्या कपट्या, तू स्वतःच्या भक्ताला वाचवायला आलास ना, आणि स्वतःला वाचवून दाखवस. तर मग होऊन जाऊ दे. Bye.
Hare